नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनी, जे आपला जॉब टिकवण्यासाठी 1 सप्टेंबर 2025 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि निर्णयानुसार टीईटीची धास्ती मनामध्ये घेऊन आहेत. टीईटी पास व्हायची किंवा सीटीईटी पास व्हायचे आणि एकदाच टेन्शन मुक्त व्हायचंय असं आपल्याला प्रत्येकाला वाटतंय. पण काळानुरूप जे बदल होत असतील त्या बदलांचा स्वीकार आपल्याला करावा लागेल आणि त्या परीक्षेला सामोरं जावं लागेल. कारण शिक्षक म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांना बऱ्याचदा सांगत असतो की बेटा परीक्षेला घाबरायचं नाही, आणि आता तेच वाक्य आपल्याला सुद्धा जगावं लागेल की तुम्ही सुद्धा परीक्षेला घाबरायचं नाही. आणि म्हणूनच आता साधारणपणे मे चे 31 दिवस आणि हे 20 दिवस 30 आणि 20 50 आणि एप्रिलचे साधारणपणे 30 दिवस, 30 आणि 20 50, 50 आणि 30 81 दिवस साधारण आपल्याकडे आहेत. आणि या 81 दिवसामध्ये कशा प्रकारचा अभ्यास करायचा, नेमकं टीईटीचा अभ्यास करण्यासाठी क्लास लावावे लागतीलच का की नाही, या संदर्भात हा व्हिडिओ आपणा सर्वांसाठी उपयुक्त ठरेल एवढी मला खात्री आहे. आपल्या मनामध्ये प्रश्न पडले, टीईटी क्लास लावायचा का? 2, अभ्यासाला वेळ नाही. 3, इंग्रजीची भीती. 4, शॉर्ट मेथडने अभ्यास कसा करू? मी पास होईल का? माझ्यावर खूप जबाबदाऱ्या. असे अनेक प्रश्न आपल्याला पडतायत आणि या सर्व प्रश्नांमधून आपल्याला टीईटी उत्तीर्ण व्हायचे. सर्वात प्रथम एक विचार करूयात, एका परीक्षेमुळे जर आपलं करिअर बर्बाद होत असेल तर ती परीक्षा आपल्यासाठी उत्तीर्ण होणं किती गरजेचं आहे. आणि इतर लोक पास होऊ शकतायत, मग मी का पास होणार नाही? आणि जर मी पास होऊ शकत नसेल तर शिक्षक होणं किंवा शिक्षक म्हणून काम करताना मी खरंच त्या पात्रतेचा आहे का, असा मनामन संशय निर्माण करायचा आणि उत्तर द्यायचं नक्की मी पास होणार आणि माझी पात्रता सिद्ध करून दाखवणार. चला तर मग आता वळूया महत्वाच्या विषयाकडे. टीईटी क्लास लावायचा का? बघा, खऱ्या अर्थानं जे खरं आहे ते मला बोललेलं आवडतं आणि त्या दृष्टिकोनातून सांगतो. जर आपण शालेय जीवनामध्ये बऱ्यापैकी हुशार असाल, तुमच्या बऱ्यापैकी संकल्पना क्लिअर असतील, तर तुम्हाला टीईटी क्लास लावण्याची अजिबात आवश्यकता नाही. 2, मग विदाऊट क्लासचं मी पास होऊ शकणार का? नक्की होणार. फक्त अभ्यासाला तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि तो वेळ सर्व विषयांना कव्हर करणारा असला पाहिजे, कारण दिवसाची मर्यादा सुद्धा तुम्हाला बघावी लागेल. दुसरा महत्वाचा विषय आहे, अभ्यासाला वेळ नाही हे कारण चालणार नाही. टीईटी पात्रता परीक्षा ही फारशी सहज आणि सोपी सुद्धा नाही आणि सहज अर्धा 1 तास अभ्यास केल्याने तुम्ही पास होऊ शकाल हा सुद्धा तुमचा गाफील आत्मविश्वास कामात पडणार नाही. म्हणून वेळ तर द्यावाच लागेल. किमान 4 तास तरी तुम्हाला रोजचे 3-4 तास द्यावेच लागतील. दुसरा महत्वाचा, इंग्रजीची भीती तुम्हाला वाटते, माझं इंग्रजी कठीण आहे, मला इंग्रजीत 12 कडे ABCD सुद्धा जमत नाही, मग कसं होणार? बघा, एक शिक्षक म्हणून आपण इंग्रजी मुलांना शिकवत आहोत आणि जर त्या विषयाची तुम्ही भीती बाळगली, एखादा अतिशय कठीण विषय कोणता असतो ज्याकडे तुम्ही कधीच बघितलं नाही, पण जर तुम्ही त्या विषयाकडे बघितलं, रोज त्याला 1 तास दिला कठीण म्हणून, मागच्या प्रश्नपत्रिका चालल्या तर खात्रीने सांगतो 10 ते 15 मार्क्स तुमचे येऊ शकतात. त्यामुळे त्याबद्दल अगोदर पॉझिटिव्ह व्हायला तुम्ही शिकलं पाहिजे. दुसरा, शॉर्ट मेथडने अभ्यास कसा करू? मला तर फारसं वाचायला वेळ नाही किंवा माझ्या लक्षातच बसत नाही, आता वय इतकं झालं, कधीच म्हणजे कितीतरी दिवसापासून माझा पुस्तकांशी संबंध नाही, मग आता अचानक मला कसं कळेल? कोणत्याच यशाला शॉर्टकट नसतो. त्यामुळे शॉर्टकटच्या नांदात पडू नका. व्यवस्थित क्लिअर संकल्पना समजून घ्या. यावेळेस नाही पण पुढच्या वेळेस नक्की पास होणार, कारण एकदा केलेला अभ्यास आणि मनापासून केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही.
म्हणून शॉर्टकट वगैरे मेथड नाही, काही नोट्स वगैरे आहेत, त्या नोट्स वगैरे तुम्हाला नक्कीच मिळतील. तुम्हाला मी नंबर सुद्धा देईल, त्यानंतर तुम्ही संपर्क साधा. काही नोट्स असतील तर त्या नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्यानंतर मी पास होईल किंवा नाही, हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही जे ठरवता ते नक्की होतं, हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही पॉझिटिव्ह राहा. मी पास होणारच आणि त्या पास होण्यासाठी जे जे मला शक्य आहे ते मी करणारच, हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. त्याच्यानंतर माझ्यावर खूप जबाबदारी आहेत. माझ्यावर शाळेची जबाबदारी, 2-2 वर्ग आहेत, किंवा मग मी प्रभारी मुख्याध्यापक आहेत, किंवा माझ्याकडे सगळे चार्जेस वगैरे, अशा अनेक तुमच्या काही पडवाटा किंवा कारणं असतील तर ते कारण पहिल्यांदा बाजूला का. सगळ्यांवर, प्रत्येकावर जबाबदारी, ज्याच्यावर जबाबदारी नाही असा पुरुष नाही. त्यामुळे हा बाहू मनात आणायचा नाही. एखाद्या परीक्षेत क्रॅक करायचं असेल तर पहिले स्वतःला शिस्तीने घडवावं लागेल, काही वेळेची मर्यादा पाडावी लागेल आणि अभ्यासासाठी प्रथम प्राधान्य द्यावं लागेल, तर कुठे आपल्याला ते यश मिळू शकतं. मग हे झाले तुमचे कारण, आणि याचं मी तुम्हाला अतिशय छान सोल्युशन सुद्धा दिलंय असं मला वाटतं. आणि आता महत्वाच्या विषयाकडे वळूया की आता अभ्यास कसा सुरुवात करायचा. तर बघा, आपल्याकडे 80 दिवस साधारण आहेत. दररोज 4-4 तास जरी दिले तरी सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. मग आता याच्यात महत्वाचं काय, PYQ सराव. कठीण टॉपिक, आत्मविश्वास. आता हे महत्वाचे 4 टॉपिक कोणते बघूया. सर्वात प्रथम कोणतीही परीक्षा यशस्वी व्हायची असेल तर त्यातला पहिला वे असतो PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. त्यासाठी बघा, इग्नाइट अकॅडमीचं अतिशय सुंदर असं बुक आहे. ते बुक मी काही जाहिरातदार कोणत्याच कंपनीचा किंवा कोणत्या पब्लिकेशनचा नाही, पण स्वतः म्हणजे आमच्या वेळेस 2017च्या काळात तर हे पुस्तक त्यावेळेस नव्हतं, पण आता छानपैकी 24 मध्ये आलं. तर हे पुस्तक पूर्ण तुम्ही 80 दिवसामध्ये किमान 3 वेळा वाचलंच पाहिजे असं माझा हट्टास आहे. आणि ज्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत त्यासाठी तिसरा टॉपिक दिलाय, कठीण टॉपिक. स्पेशल संदर्भ पुस्तक असेल त्यातून तो बघितलाच पाहिजे, तर आपण पास होऊ शकतो. त्याच्यानंतर मानसशास्त्रासाठी तुम्हाला डीएडचं फडके पब्लिकेशनचं अतिशय छान पुस्तक आहे, ते ओझरतं. अंडरलाईन करून, हायलायटर वापरून तुम्ही ते वाचलंच पाहिजे, हा माझा हट्टास. कारण त्यातून बऱ्याच संकल्पना तुमच्या क्लिअर होतील आणि 15 ते 20 मार्क देऊ शकेल. बर, त्यानंतर बघा, एक महत्वाचं जीके साठी एक विनायक घायाळ सरांचं के पब्लिकेशनचं एक छान पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा तुम्ही वाचू शकतात, जेणेकरून परिसर अभ्यासचे जे 30 प्रश्न आपले आहेत त्यापैकी 20 प्रश्न तरी बरोबर येऊ शकतात. फक्त याच्यामध्ये नेमकं काय वाचायचं हे तुम्ही जरा मागील प्रश्नपत्रिका आणि अनुक्रमाणिका यांचा विशेष संदर्भ लक्षात घेऊन आपण त्या टॉपिक कडे वळलं पाहिजे. आता मी तुम्हाला पुस्तकं सुद्धा बऱ्यापैकी सांगितली. मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, ते अतिशय छान आहे. पूर्ण 2 दिवसात सुद्धा रिव्हिजन होते, जसं जसं तुम्ही वाचन स्पीड वाढवणार त्याप्रमाणे. मग या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आणि मला खात्री आहे सर्व शिक्षक पास नक्की होतील जर त्यांनी वेळ दिला तर. पण एक अजून मला सांगायचंय, जिल्हा परिषदेचा शिक्षक या नात्याने तुम्हाला सांगायचंय, बघा, ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घेता की माझं मूल चांगलं शिकलं पाहिजे, ते पुढे गेलं पाहिजे, तसं तुमच्या शाळेत असणाऱ्या मुलींना परीक्षा आहे म्हणून त्यांच्याकडे टाळाटाळ करू नका. माझी गुरुदक्षिणा तुम्हाला या निमित्ताने मी मागतो. तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये असा, कोणत्याही पदावर असा, पण विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांना प्रामाणिकपणे शिकवा. त्यांच्या रूपातून आशीर्वाद रूपी परीक्षेत पात्रता याच्यात तुमचा कुठेतरी वाटा असेल म्हणजे असेलच. म्हणून पुनश्च माझी आपणास एक विनंती असेल की अतिशय प्रामाणिकपणे या गरिबाच्या लेकरांना तुम्ही ज्ञानदानाचं काम करा. नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी परमेश्वर रूपी छोटंसं सहकार्य झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यानंतर आपण नक्कीच तुमच्यासाठी वेगवेगळे कठीण विषयाचे लेक्चर मी घेऊन येणार आहेत या 80 दिवसामध्ये. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर देखील करा. आणि माझ्याशी जुळून राहा. तुम्हाला पास होण्यासाठी नक्कीच मी सहकार्य करेन.